चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 0 पॉईंट परिसरात 25 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास निखिल परमेश्वर पवार राहणार नागेवाडी यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईक श्याम पवार यांच्या तक्रारीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिर्दे व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर मुख्य आरोपी संतोष उर्फ पिंट्या हरिभाऊ लांडे राहणार नागेवाडी यांचा अवघ्या 12 तासात शोध घेऊन अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. काल रात्री दिनांक 25/8/2026 रोजी 11:30 सुमारास 0 पॉईंट इथं निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनजीरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब सिंधू सर, ॲडिशनल SP साळे साहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. तर आरोपी याच्यात काल रात्री दिनांक 25/8/2026 रोजी 11:30 सुमारास 0 पॉईंट इथं निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनजीरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब सिंधू सर, ॲडिशनल SP साळे साहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. तर आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की त्याच्या भाचीला या मयतने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. एकूण किती आरोपी सर? सध्या तरी 1 आरोपी आहे.